नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि महाराष्ट्रातील भगिनींनो. आज देशभरात आणि राज्यात महिला ज्या उच्च स्थानावर आहेत किंवा देशाच्या राष्ट्रपती पदापासून वेगवेगळ्या पदांपर्यंत आज महिला त्यांचं त्यांचं कर्तृत्व गाजवत आहेत. इंडियन आर्मी असू द्यात, नेव्ही असू द्यात, एअरफोर्स असू द्यात, डॉक्टर्स, सायंटिस्ट, इंजिनियर्स अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांनी उत्तुंग अशी उंची गाठलेली आहे. एक काळ होता ज्या काळामध्ये महिलांना कुठलेही स्वातंत्र्य नव्हतं. गुलामगिरीचा काळ महिलांसाठी होता. त्या गुलामगिरीच्या काळामधून एक सुवर्ण काळामध्ये खरंच महिलांना जर कोणी काढलं असेल तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा सावित्रीबाई फुले या दोन दाम्पत्यांनी काढलेला आहे. त्यांच्या कार्याचा लेखाजोखा पाहिला तर खूप मोठा असा विशाल आहे. यांच्या कार्याची आठवण युगेनयुगे राहावी, पिढ्यानपिढ्या राहावी यासाठी महाराष्ट्र शासनाने खूप छान असा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातला एक जी.आर. आज आलेला आहे. याचे अपडेट आज आपण डिटेलमध्ये पाहूयात. मित्रांनो आणि सर्व शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहितीच आहे की ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं जे काय जन्मगाव आहे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील जे काय मौजे नायगाव हे सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव आहे. इथे त्यांचं भव्य असं स्मारक बांधण्यासाठी, त्याचबरोबर महिला प्रशिक्षण केंद्र बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि ह्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने काही निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर भूसंपन्नाचे कामही आता सुरुवात लवकरच होतील. त्या संदर्भात जी.आर. आहे. आपण या जी.आर. थोडक्यात माहिती पाहूयात. आपण जर पाहिलं हा जी.आर. महाराष्ट्र शासनाचा जो काही ग्रामविकास विभाग आहे त्या ग्रामविकास विभागाने निर्गमित केलेला हा जी.आर. दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी हा जी.आर. आलेला आहे. आपण पाहू शकता मौजे नायगाव जे काय खंडाळा तालुक्यात आहे आणि सातारा येथे आहे. इथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक, त्याचबरोबर महिला प्रशिक्षण केंद्र बांधण्यासाठी जे काही जमिनीचं भूसंपादन आहे ते भूसंपादन करण्याच्या प्रशासकीय मान्यता भेटलेली आहे. त्या संदर्भात हा शासन निर्णय झालेला आहे. आपण पाहू शकता की जे काय महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळानं 22/4/2025 रोजी हा निर्णय घेतलेला होता आणि ह्या आराखड्यासाठी 142 कोटीची तरतूद करण्यात आलेली होती आणि या तरतुदीस मान्यता देण्यात आलेली होती. या तरतुदीच्या अधीन राहून जे काय उच्चस्तरीय समिती होती, महाराष्ट्राचे जे काही माननीय मुख्य सचिव आहेत यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी दिनांक 28/10/2025 रोजी बैठकीत 110 कोटी 56 लाख इतकी निधी मान्यता दिलेली आहे. जे काय हे होणारं जे काही स्मारक आहे या स्मारकासाठी, आणि हा जो काय खर्च आहे तो भूसंपन्नाच्या खर्चासहित आहे. 142.60 कोटी हा भूसंपन्नाच्या खर्चासहित आहे आणि इमारत बांधण्यासाठी 110 कोटी असा एकंदरीत टोटल जर खर्च तो आहे 142.60 कोटीचा मान्यता देण्यात आलेली आहे. आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आता भूसंपादनाची कामे आहेत ती भूसंपादनाची एकूण टोटल जे काय 17 गट आहेत या नायगावमधील, जे काय मौजे नायगाव आहे येथील 17 गट संपादित करायचे आहे. त्या 17 गट संपादित करण्यासाठी 15 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अशी विनंती करण्यात आलेली होती. जे काय जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत जिल्हा परिषद सातारा यांनी हे जे काय 17 गट संपादित करत आहे हे भव्य असं स्मारक बांधण्यासाठी आणि महिला प्रशिक्षण केंद्र बांधण्यासाठी, त्यानुसार हा निधी टप्प्याने भेटणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये भूसंपादनासाठी जे काय निधी भेटलेला आहे तो 15 कोटीचा आहे. आपण पाहू शकता उपरोक्त पार्श्वभूमीवर मौजे नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र बांधण्यासाठी भूसंपन्नाच्या कामासाठी 15 कोटी इतका प्रशासकीय खर्चास मान्यता दिलेली आहे आणि हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार लवकरात लवकर हे स्मारक बांधलं जाईल अशी आपण अपेक्षा करूयात आणि सर्व महाराष्ट्रातील महिलांसाठी आणि भारतातील महिलांसाठी एक खूप छानसं महिला प्रशिक्षण केंद्रही इथं उभारणार आहेत. आणि त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांचं खूप भव्य असं स्मारक लवकरात लवकर सर्वांना उपलब्ध होईल असे आपण अपेक्षा करतो. अशाच प्रकारचे महाराष्ट्र शासनाचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.